आज आपण मुळ्याच्या शेंगाची झटपट तयार होणारी भाजी तयार करणार आहोत। कुकरमध्ये बनवणार, त्यासाठी कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 पळी तेल टाकलंय, मोहरी टाकून घेतली, मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकून घेतलेत, कढीपत्त्याची काही पानं टाकलेत, अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तेलावरती छान परतून घेतली। थोडीशी कोथिंबीर पण आपण तेलात टाकली, हळद टाकली आणि हे हिंग टाकून घेतलाय, हे पुन्हा एकदा परतून घेतलेलं आहे। यामध्ये आपण स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या मुळ्याच्या शेंगा टाकून घेतल्यात आणि त्या परतून घेतल्यात। तिखट टाकून घेतले, काळा मसाला टाकलाय, धना पावडर टाकली, भाजून केलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलंय आणि पुन्हा थोडीशी हळद टाकून हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेतलेत। आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचे। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। साधारण भाजी बुडेल इतपतच मी एक पाणी टाकून घेतले। साधारण 1 वाटी पाणी यामध्ये टाकून घ्यायचे। कुकरचं झाकण लाव, 2 शिट्ट्या करून आपल्याला कुकर उघडून पाहायचे। व्यवस्थित आपली भाजी छान शिजलेली आहे। तयार आहे मुळ्याच्या शेंगाची झटपट अशी भाजी। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची